एवढंसं लागल्यानं थोडी ना आपल्याला कामावून सुट्टी भेटणार. सकाळचे 6 वाजत नाही ताईनं दिले मला झोपेतून उठून. आई म्हणे पटकन तयारी कर आपल्याला वावरात जायचं. आता आईनं म्हटल्यावर उठा लागणारच होतं. मग काय पटकन उठलो, तोंड वगैरे धुतलं आणि आपली गाडी घेऊन डायरेक्ट आम्ही आलो वावरात. आज काही तुमच्या भावाचं खरं नाही राव, काऊन की आपल्याला जे राहिलेलं सोयाबीन सोंगणार. अरे सॉरी, सोयाबीन नाही बरं, हरभरा सोंगायचं म्हटलं की मायाला जीवार येते राव. पण जीवार येऊन काही चालणार नाही आज. अहो म्हणा की नाही म्हणा, आजच्या तारखेला पूर्ण हरभरा सोंगणं झालाच पाहिजे. काय पटापट युवा घेतला आणि भिडलो ना रे बा. 12 वाजत नाही तर अर्धा हरभरा झालाय आमचा सोंगणं. आता 12 वाजू राहिले म्हटल्यावर जेवण केल्याशिवाय जमणार आहे का? तसं बी तुमच्या भावाला भूक लागली की तुम्हाला तर माहितच आहे. कामं काय कामं होतच राहतील. पहिले जेवण करून घेतलं मस्त सर. जेवण तर एकदम मस्त झालं, पण आता झाडाच्या खालून जायची इच्छाच नाही राहिली. पण आज एवढा हरभरा सोंगल्याशिवाय आपल्याला सुट्टी काही भेटणार नव्हती. मग पटापट जेवढा राहिला होता तेवढा हरभरा सोंगून टाकला. वावरात जाऊन पुरा उंदरा पडून राहिलो राव मी. तोंडाले रुमाल बांधून जायला पुरते नाही तर लोक ओळखतील बी नाही मला. आता तुम्ही म्हणता पहिलेच तर उंदराच रे बादू. अरे हो बा, एवढा नव्हतं ना. आता झालो मी वावरात जाऊ घरी येऊन म्हटलं आता मस्त 2-4 घंटे झोप काढतो. पण कशाचं काही अर्धा घंटा झोपलो नाही तर अभ्याचा फोन आला. तो मला फोनवर काय म्हणते, भेला काय? म्हटलं मी कशाला भिऊ रे बा. मग येणं म्हणे ग्राउंडवर मॅच आहे ना आपली आज, भुलला का तू? जर तू भेलाशी ना मॅच खेळायची नसेल तर सांगून दे म्हणे